इंडियाज गॉट टॅलेंट हा शो किंवा या शोच्या नावाबद्दल किंवा या शोच्या रील्सबद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा सोशल मीडियावर तुम्ही इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर तुम्ही या शोबद्दलच्या क्लिप, या शोबद्दलचे जे कॉमिकवाल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ऐकल्या असतील किंवा तुमच्या मित्रांकडून तरी तुम्ही ऐकलं असेल. आणि या सगळ्या शोच्या मागचा जो मास्टर माइंड आहे, या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात घडून आणण्यासाठी हा नवीन कन्सेप्ट तुमच्या आमच्या समोर आणण्यासाठी ज्याचं या सगळ्या मागं डोकं आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे समय रैना. समय रैना यापूर्वी देखील आपल्यातील काही लोकांना माहीत होतं, बट गेल्या 4-5 महिन्यामध्ये समय रैनाचा जो फॅन बेस आहे, समय रैनाची जी कमाई आहे, समय रैनाचे जे थॉट आहे, समय रैनाचा जीवनाकडे बघण्याचा जो ओव्हरऑल दृष्टिकोन आहे, या सगळ्या गोष्टींमुळे तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंग आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सुरू केलेलं आहे इंडियाज गॉट टॅलेंट. ह्या प्लॅटफॉर्मवर येणारे जे स्टँडअप कॉमेडियन असतील किंवा प्रत्येकाकडे ज्या काही युनिक गोष्टी आहेत त्या जगासमोर मांडण्यासाठी, ते तुमच्या आमच्यासमोर मांडण्यासाठी त्यात सहभागी झालेले कंटेस्टंट आणि त्यांनी सादर केलेल्या ज्या त्यांच्या कला, त्याच्यामुळं ते चर्चेचा विषय असो किंवा ते ज्या प्लॅटफॉर्मवर चर्चेत आले त्या प्लॅटफॉर्मची चर्चा असो, या सगळ्यांमागं जे कारण आहे ते म्हणजे समय रैना. समय रैना याचं जे बॅकग्राऊंड आहे तो म्हणजे 27 वर्षे असणारा समय रैनाचा जन्म 1997 सालचा. त्याचा जन्म झाला काश्मीरच्या एका काश्मीरी पंडित कुटुंबात. काश्मीरी पंडितांबद्दल तुम्ही आम्ही काश्मीर फाईल्स या मूवीमध्ये अनेक गोष्टी बघितल्यात किंवा ऐकल्या देखील. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या इनिशिएटिव्हमुळे काश्मीरी पंडित जे आहेत त्यांना महाराष्ट्रात असो किंवा बाकी राज्यांमध्ये देखील त्यांना एक स्पेशल कोटा मिळाला. आणि त्या कोट्यातूनच काश्मीरी पंडितांसाठी असलेल्या राखीव जागांमध्ये समय रैनानं त्याला पुण्याच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळालं. बट ते ॲडमिशन मिळालं ते प्रिंटिंग इंजिनिअरिंग या फील्डमध्ये. आणि प्रिंटिंग इंजिनिअरिंग तो ज्या माध्यमांवर बोलताना किंवा तो त्याच्या चॅनलवरती जे लाईव्ह स्ट्रीम करतो किंवा जे स्टँडअप कॉमेडी तो करतो, त्या सगळ्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की प्रिंटिंग इंजिनिअरिंग म्हणजे हा वेस्ट ऑफ टाईम होता. बट इंजिनिअरिंग करत असताना मी ज्या गोष्टी शिकलो आहे त्या खूप महत्त्वाच्या होत्या. इंजिनिअरिंग करत असताना मी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर त्यांना इंजिनिअरिंग करत असतानाच त्यांना सेकंड इयरला असताना त्यानं स्वतःच्या पॉकेट मनीसाठी त्यानं 3,000 ते 4,000 रुपये कमवायला सुरुवात केली. आणि ते कवी ॲज अ पोएट म्हणून समोर येण्याचं त्यानं ठरवलं होतं. बट त्यानं बघितलं की ह्या क्षेत्रात जास्त पैसा नाही आहे, म्हणून त्यानं ठरवलं की त्यानं स्टँडअप कॉमेडीचे काही शो केले. आणि त्याच्यातून त्याला कळालं की आपण स्टँडअप कॉमेडी देखील चांगलं करू शकतो. आणि ज्यावेळेस त्याचं कॉलेज संपलं त्यांनी कॉमिकस्तान नावाच्या एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये त्यानं पार्टिसिपेट केलं आणि त्या शोमध्ये तो विनर ठरला. आणि त्याच्यानंतर त्याला मिळालेली पॉप्युलॅरिटी आणि त्याला देखील स्वतःला हे कन्फर्म झालं की आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो, आपण या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून त्यानं पुढं स्टँडअपमध्ये जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म म्हणा किंवा जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून त्यानं पुण्यातून मुंबईला रिलोकेट होण्याचं ठरवलं. आणि त्यानं मुंबईमध्ये अनेक स्टँडअप कॉमेडीचे असो किंवा हॅपीडेंटसोबत त्याने अनेक शो केले आणि त्यातनं त्याची पॉप्युलॅरिटी वाढत गेली. त्यानंतर कोविड-19मध्ये त्यानं आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यानं चेसचं लाईव्ह स्ट्रीमिंग तो करायला लागला. चेस देखील समय रैना चांगला खेळतो आणि त्यातून त्याच्या चॅनलला पॉप्युलॅरिटी मिळत गेली. स्टँडअप कॉमेडीमुळं त्याच्यामध्ये असलेला सेन्स ऑफ ह्युमर, त्याचबरोबर तन्मय भट याला तो आपला आयडल मानतो. आणि या सगळ्या गोष्टी तो करत असताना त्याला पॉप्युलॅरिटी मिळत गेली. आणि आत्ता त्यानं सुरू केलेला इंडियाज गॉट टॅलेंट हा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्रचंड व्हायरल झाला आहे, प्रचंड फेमस झाला आहे. आणि या प्लॅटफॉर्मची सगळीकडे चर्चा आहे. म्हणजे शून्यातून सुरुवात केलेली, लहानपणी स्टेजवर बोलायला घाबरणारा, लहानपणी ज्याला मुलं बुली करायचे, या सगळ्या गोष्टींना जो घाबरायचा तो आता स्टेजवर स्टँडअप कॉमेडीचे शो परफॉर्म करतो आहे. आणि त्याचा सेन्स ऑफ ह्युमर ऐकण्यासाठी तुम्ही आम्ही त्याचं प्रीमियम सबस्क्रिप्शन असो किंवा त्याचे जो यूट्यूबवर येणारे जे प्रत्येक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची वाट बघतो. हा समय रैनाचा शून्यापासून एका शिखरापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास होता. आणि ह्या प्रवासामध्ये त्याच्या आईवडिलांचं महत्त्व, त्याचबरोबर त्याचं सोशल आणि त्याचं पर्सनल लाईफ त्यानं कसं बॅलन्स केलं, या सगळ्या गोष्टी त्यानं मांडल्या आहेत. समय रैना हा अनेकांसाठी आयडल आहे. समय रैना त्यानं केलेल्या विधानांमुळं तो अनेक वादात देखील सापडला. बट त्याच्याकडून शिकण्यासारख्या चांगल्या गोष्टी म्हणजे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या स्किल्स आणि सोशल मीडियाचा एक चांगला यूज करून तुम्ही त्या प्लॅटफॉर्मला एका इन्कम स्ट्रीममध्ये कन्वर्ट करू शकता. धन्यवाद.